आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची। आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा महासुनावणी आहे। कोर्टात उद्धव ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा आजचा शेवटचा दिवस असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंकडून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। ठाकरेंची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता शिंदेंच्या बाजूने काय युक्तिवाद होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, तितकंच औत्सुक्याचं असेल। आतापर्यंत ठाकरे गटाकडून झालेल्या युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार ताशेरे उडलेले आहेत। नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडण्याचं सिब्बलांनी कालच्या युक्तिवादात म्हटलं, तर आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल आता कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमी संदर्भातले तपशील आपण जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये खड्ड्यांवरून चांगलंच राजकारण तापलंय। पिंपरीच्या म्हाळुंगीमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन एका 10 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव गेलेला आहे। यानंतर भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं। रस्ते आहेत तर अपघात होणारच असं अत्यंत असंवेदनशील विधान त्यांनी केलं आणि यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या बातमीचे तपशीलही आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे आता नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। त्यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी मनपाकडून तब्बल 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव हा स्थायी समितीला देण्यात आलाय। 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीत प्रस्ताव येणार आहे आणि यावरून मुंबईच्या महापौरांचा खर्च वाढत जात असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे यावरून आता कशा प्रकारे राजकीय युद्ध मुंबई महापालिकेमध्ये रंगत आहे हे बघणं महत्त्वाचं असेल आणि या बातमी संदर्भातले देखील तपशील आपण जाणून घेणार आहोत।